नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जरांगे पाटील मुंबईला गेले आणि मुंबईला जाऊन जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांना यश आलं असं बरेच लोक म्हणतात. परंतु कित्येक लोकांचं असं मत आहे की जरांगे पाटील यांना आंदोलनामध्ये यश आलेलं नाही. त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाही. त्या ठिकाणी कुणबीचे दाखले मिळावे ते तर पहिलाच जी आर आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात आहे. मित्रांनो, जे काही वक्तव्य आज केलं जात आहे त्याप्रमाणे जर विचार केला तर मराठा समाजाला कुठं न्याय मिळाला आहे अशा प्रकारचं लोकांमध्ये चर्चा आहे. परंतु मराठा समाजाला कुठं चर्चा म्हणजे नाव कुठं मिळालं आणि काय घेऊन आले जरांगे पाटील मुंबईमधून, असं आज विरोधामधील ओबीसीमधीलच काही नेते छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, वाघमारे असतील आणि आपल्या मराठा समाजामधील योगेश केदार असतील, बावस्कर महाराज असतील, अशा प्रकारचे व्यक्ती त्या ठिकाणी आपलं मत मांडताना आपण पाहतोय. परंतु त्यांच्यामध्येच आपण बघितलं होतं की कित्येक लोकांना त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये जे यश मिळालेलं आहे, मराठवाडा गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, अशा प्रकारचं आज बोललं जातं आहे की मराठवाड्यामध्ये आता प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होणार आहे, अशा प्रकारचं राधाकृष्ण विखे पाटील जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे. लवकरात लवकर तो शेतकऱ्याला असेल, शेतकऱ्याच्या पोराला असेल, कुणबी हा दाखला लवकर मिळणार आहे. परंतु हा तुम्हाला मिळेल का, हा सगळ्याच्या मनामधला हा प्रश्न. मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. मित्रांनो, तर पूर्ण व्हिडिओ आपला बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण हे चॅनल फक्त शेतकऱ्याच्या मुलाचं आहे आणि तुमच्या हक्काची माहिती घेऊन वेळोवेळी आपल्यापर्यंत येत असतो. मित्रांनो, चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके असतील, भुजबळ असेल, अशा सर्व लोकांनी जरांगे पाटील यांच्यावर उपराधिक टीका केलेली आहे की जरांगे पाटील हे कुणबीमध्ये येऊन कशा प्रकारचाही फायदा होणार नाही. जे 10% आरक्षण त्यांना दिलेलं आहे त्याचा वर्गामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायदा होत आहे आणि ओबीसीमध्ये येऊन कशा प्रकारचा फायदा त्यांना घ्यायचा आहे, अशा प्रकारची मागणी देखील लोकांमधून होताना दिसत आहे. आता येत्या काळामध्ये बंजारा समाजाला देखील मोर्चा निघणार आहे, तो बीडमध्ये निघणार आहे, अशा प्रकारची माहिती मिळत आहे. लवकरात लवकर बीडमध्ये हा मोर्चा मिळणार आहे. त्याच्यासाठी धनंजय मुंडे यांनी शासनाला पत्र दिलेलं आहे की त्यांच्या सर्व टोल माफी करण्यात यावी आणि त्यांना न्याय देण्यात यावा. जसा मराठा समाजाला मिळतो, इतर समाजाला ज्या ठिकाणी टोल माफी मिळते त्याचप्रमाणे त्या समाजाला देखील न्याय मिळवण्यासाठी आलेल्या समाजाला त्या ठिकाणी टोल माफी मिळावी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोललं जात आहे. मित्रांनो, सगळ्या गोष्टी आज जरांगे पाटील आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर लोक बोलत आहेत की वकिलांची टीम होती, न्यायाधीशाची टीम होती, मग सगळे लोक असताना देखील मराठवाड्याला न्याय कसा मिळाला नाही. जे काही कुणबी दाखले आहेत त्याप्रमाणेच कुणबी दाखला इथून पुढे मिळणार आहे, अशा प्रकारचं बोललं जात आहे. मग बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे. कुणबी दाखले जर कुणबी नोंदी शोधूनच मिळणार असतील तर ते कुणबी GR जो नवीन काढलेला आहे त्याच्यामधून मराठवाड्याला काय फायदा मिळणार आहे. तर मित्रांनो, ज्या मराठ्याकडं कुणबीची नोंद असताना देखील पूर्वजाकडे त्याच्या कुणबीची नोंद आहे, परंतु आत्ता त्याच्याकडे कुणबीची कसल्याही प्रकारची या वंशामध्ये नोंद दिसत नाही, तर त्या ठिकाणी शहानिशा करून त्या अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र पुढल्या लोकांपर्यंत देण्याचं आता निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. तशा प्रकारचं गॅजेट राज्य शासनानं मराठवाड्याला लावलेलं आहे. मित्रांनो, ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात हे रान उठलेलं आहे की मराठवाड्यामध्ये हे अशा प्रकारचं कुणबी सर्टिफिकेट देऊन मराठवाड्यामध्ये कुठंतरी जातीवाद चालू झालेला आहे. बरेच लोक आज लक्ष्मण हाके, वाघमारे आणि त्यांचे सहकारी आज इतके बोलत आहेत की हे काही खरं नाही, त्यांच्यामुळे आज अख्खा कुणबी ओबीसी धोक्यात आलेला आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत. मग ते म्हणतात की कोर्टात चॅलेंज करू. पण मला एक कळत नाही, 2001च्या ज्या काही GR नुसार आणि 1991 का 92मध्ये जो GR काढलेला आहे त्यामध्ये आणि कलम 9 मध्ये जे काही मागासवर्गीय असतील, इतर मागासवर्गीय असतील आणि काही कारणास्तव मागास झालेला समाज असेल त्याला कुणबीचा दाखला देण्याचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठा समाज जो काही मागास आहे कुणबीमध्ये येतो, कुणबीला तर ऑलरेडी आरक्षण आहेच आणि जो काही कुणबी आहे त्याला ओबीसीमध्ये समावेश करण्याचा कसलाही कोणीही रोखू शकत नाही असल्या प्रकारचं स्टेटमेंट असल्यामुळे
त्या ठिकाणी त्या जी आरला कोणीही चॅलेंज करू शकत नाही, अशा प्रकारची बातमी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत दिली. तुम्हाला काय वाटतं, हा जी आर चॅलेंज होऊ शकतो का आणि भविष्यामध्ये प्रत्येक मराठा कुणबी होऊ शकतो का? मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.